दोन दिवस अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये आपण खेळ केलेला आहे आणि आता 2 दिवस आपण जी मेहनत घेतली त्या मेहनतीमुळे जे यश मिळालं त्या यशाबद्दल तुमचा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कौतुक करण्यात येणार आहे असा हा कार्यक्रम. त्यामुळे तुम्ही सर्वांनी जितकी शांतता पाळा तेवढा हा कार्यक्रम जलजल पुढे सरकेल. आम्हाला कल्पना आहे हा कार्यक्रम संपल्यानंतर तुम्हाला खूप लांबपर्यंत जायचं आहे तेही वेळेत जाता येईल, तेव्हा सर्वांनी सहकार्य करा. इकडचे जे विद्यार्थी उभे आहेत सर सोनवणे सर, तिथे आपली याची शौचालयाची टँक आहे मोडकळी झालेली लक्षात येईल. स्पर्धेतला दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रातला दुपारनंतरचा हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या क्रीडा स्पर्धेच्या क्रीडानगरीमध्ये मान्यवर विराजमान झालेले आहेत. यामध्ये मळण ग्रामपंचायतीचे सरपंच महोदय आणि आम्ही परवा कालच उद्घाटनाच्या सोहळ्यामध्ये पण आपल्याला त्यांच्याविषयी सांगायचा प्रयत्न केला की तुमचं कौतुक होत आहे आणि ते कौतुक होण्यासाठी माझाही हातभार अशा दृष्टीने त्यांनी ग्रामपंचायतीमार्फत पुढाकार घेतला आणि आपल्याला सर्वतोपरी सहकार्य त्यांनी उभं करून दिलं. त्याचप्रमाणे माझे सर्व वाडीचे वाडी प्रमुख, या गावातील सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते, सर्व शाळेच्या वेगवेगळ्या समित्यांचे पदाधिकारी हे सगळे एकवटले आणि तुमचं कौतुक व्हावं, तुमचं इथे कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि तुमचा आजचा हा कौतुकाचा सोहळा पाहण्यासाठी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मळणगावचे सरपंच मान्य श्री नारायण गुरव साहेब यांचं मी पुष्प देऊन स्वागत करतो. सन्माननीय श्री शार्दूल साहेब, कृपया आपण याच्यासाठी थोडा वेळ द्या आम्हाला. सरपंच महोदयांचा पुष्प देऊन आपण स्वागत करूया. त्याचप्रमाणे आमचे श्री सत्यनारायण मंडळाचे जुने जाणते असे पदाधिकारी आणि या तुमच्या क्रीडा स्पर्धेमध्ये तुमचं कौतुक होताना त्यांनी खूप मोलाचे निर्णय घेण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली असे सन्माननीय श्री राजाराम जाधव साहेब, त्यांचंही या प्रसंगी सर आपण स्वागत करूया. शार्दूल सर स्वागत करतील. नंतर सन्मित्र श्री सत्यनारायण सन्मित्र सेवा मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सन्माननीय श्री सोमा साळवी साहेब यांचंही आपण पुष्प देऊन स्वागत करूया. आमचे जुने जाणते कार्यकर्ते सन्माननीय श्री रामचंद्र सोलकर साहेब उपस्थित आहेत, त्यांचंही पुष्प देऊन स्वागत करूया. शाळेच्या समितीचे आमचे सन्माननीय सदस्य आणि आज इथे आपली साऊंड व्यवस्था सांभाळत आहेत बाबा धामनसकर, यांचंही आपण स्वागत करूया. आमच्या वाडीचे वाडी प्रमुख माझ्या समोर जर उपस्थित असतील तर तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आपण या पेंडालमध्ये येऊन बसा. वाड्यांचे वाडी प्रमुख आमच्या शाळेच्या संबंधी ज्या वेगवेगळ्या कमिटी आहेत त्या कमिट्यांचे जर पदाधिकारी कोणी आमचे असतील तर त्यांनी या पेंडालमध्ये येऊन बसा. तिकडे आमचे महिला भगिनी उभ्या आहेत, त्यांनी जास्तीत जास्त जवळ या कार्यक्रमाच्या दृष्टीने आणि खास करून नाश्ता भोजन या सोयीसाठी तुम्ही जी काही मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीबद्दल तुमचाही उल्लेख आम्हाला करायचा आहे. त्यामुळे तुम्ही जरा जवळ तिकडे येऊन थांबाल तर बरं होईल. त्यानंतर आमच्या जानवळे जानवळे शाळेचे मुख्याध्यापक शार्दूल सर, तुमचंही आम्ही या प्रसंगी स्वागत करतो. त्यानंतर आमचे मॅडम आमचे सर जर आम्हाला मदत करतात, पावसकर सर तिथे गुंतले या. अच्छा ते एकच करतो. सर्व मुख्याध्यापकांचे प्रतिनिधी म्हणून आमचे शार्दूल सर यांचं आपण स्वागत करूया. सर्व शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून गोरे सरांना आपण एक फूल देऊन त्यांचा सन्मान करूया. सर या. सर्व आमचे जे उपस्थित असलेले ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांचे प्रतिनिधी म्हणून आमचे किशोरजी, तुम्ही जरा पुढे या. तुमचं सगळ्यांचं स्वागत. किशोरजींना सर्व विद्यार्थ्यांचाही प्रतिनिधी पटकन या.
तुमचंही स्वागत. विद्यार्थिनींचं एक प्रतिनिधी पटकन या. तुमचं स्वागत. या सर्व उपस्थित जे मान्यवर आहेत त्या मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मला आपण सगळेजण माफ करा की सगळ्यांचं व्यक्तिशः मला स्वागत करता येत नाही. वेळ हा महत्त्वाचा असल्यामुळे आपण झरझर पुढे जायचा प्रयत्न करतो. सांभाळून घ्या. सर्वांचं स्वागत झालेलं आहे. आता तुमचं कौतुक, विद्यार्थ्यांचं कौतुक होताना या कौतुकासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचे पहिल्यांदा आभार मानले. बरोबर आहे. मग त्याच्यासाठी आपण सहकार्य करा. तुम्हाला खेळण्यासाठी चांगली ग्राउंड्स उपलब्ध होण्यासाठी ज्या जमीन मालकांनी आपली शेतं उपलब्ध करून दिली, तुम्हाला सांगायला बघा कसं वाटतंय ते की त्यांच्या शेतामध्ये कुळीत होता, याही शेतामध्ये कुळीत होता, पण तुमची हौस व्हावी म्हणून काही जमीन मालकांनी असलेला कुळीत पण उपटायला परमिशन दिली, मग ते पण काढलं. तुमचं कौतुक व्हावं म्हणून म्हणूनसाठी त्यांचा आपल्याला आभार या ठिकाणी व्यक्त करावे लागतील. हे जमीन मालकांचे जर प्रतिनिधी इथे असतील तर मी नावं वाचतो. ते स्वतः नसले तर त्यांचे प्रतिनिधी म्हणून कोणी असाल त्यांनी या. सन्मान श्री दीपक कृष्ण आगरे आणि त्यांचा परिवार, सन्मान श्री संजय बाबू कोवळे आणि त्यांचा संपूर्ण परिवार, कोणी या. यानंतर सन्मान श्री रामचंद्र पांडुरंग साळवी आणि परिवार या. हां सरपंच साहेब, आपण या जमीन मालकांचे आभार व्यक्त करूया. या सर्व जमीन मालकांचे प्रतिनिधी याच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद. यानंतर आपली भोजनाची जी व्यवस्था आहे, ही भोजनाची व्यवस्था करण्यासाठी अखंड गावातून महिला वर्ग चांगल्या संख्येने उपस्थित राहिला आणि त्यांनी तुमचं सकाळची नाश्ता, भोजन अशी व्यवस्था सांभाळली. स्पर्धा होत असताना केवळ हे 2च दिवस महत्त्वाचे नसतात, तर त्याच्या आधी त्या मैदानांची सगळी साफसफाई करून घेणं, वेगवेगळ्या प्रकारच्या कामांसाठी श्रमदान करणं अशी जबाबदारी इथल्या महिलांनी, पालकवर्गांनी अतिशय आपुलकीने केलेली आहे. म्हणून मला सगळ्यांचं त्यांचं स्वागत करता येणार नाही, तरीसुद्धा मी काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांचं आभार व्यक्त करीन. आपली भोजनाची व्यवस्था आपल्या अखंड गावातील महिलांनी सांभाळली आणि म्हणून या महिलांचे ज्या प्रतिनिधी आहेत त्याच्यामध्ये साधारणपणे वाडीवार मी विचार केला आहे. प्रत्येक वाडीचा एक प्रतिनिधी माझ्याकडे यावा इथे. त्यांना सर्वांना एकत्रित मी सन्मानित करणार आहे. धामणसकरवाडीतून श्रुती संदीप धामणसकर मॅडम या ग्रामपंचायतचे सदस्यही आहेत. पाटीलवाडीतून वर्षा जितेंद्र पाटील मॅडम, शिंदेवाडीतून ईशानी रवींद्र शिंदे, पाखडवाडीतून आशा प्रकाश मांडके, बौद्धवाडीतून आरोही उमेश जाधव, नाटुसकर विभागातून अर्पिता एकनाथ नाटुसकर, सोलकरवाडी वरचीवाडी संध्या कृष्णा सोलकर आणि आलिमवाडी उर्मिला उदय जाधव, ही प्रातिनिधिक नाव मी घेतली. आता यातल्या भगिनी जर इथे उपस्थित नसतील तरी प्रत्येक वाडीतला एक याप्रमाणे महिला भगिनी या. तुमचा आभार आम्हाला व्यक्त करायला खूप आनंद होईल, कारण तुम्ही जी मेहनत घेतली त्या मेहनतीमुळे या क्रीडा नगरीची शोभा वाढली, चांगला खेळ होऊ शकला. आणि सगळ्यात चांगली गोष्ट कोणती आहे, या वहिनी इथे सगळ्यांनी इथे ओळीत उभे राहा. आमच्या कापे मॅडम, मी आपल्याला विनंती करेन की आपण आमच्या या महिला भगिनींना थोडा सन्मानित करा. या मी नावं जरी वाचलेल्या महिला भगिनी नसल्या तरी प्रत्येक वाडीतूनही अशा महिला भगिनींनी पुढे या. शाल द्यायचा सगळ्यांना, एक शाल देऊया. या मी असं इकडे तोंड करून सगळ्यांना एक द्या आणि सगळ्यांना सगळ्यांना एकत्रित एक शाल द्या आणि सगळ्यांना एक फूल द्या. फूल आहे
यानंतर आपली सर्वांची क्रीडांगणाची सोय सुरू व्हावी, क्रीडांगणाची चांगली तयारी व्हावी, सुशोभन चांगलं व्हावं याच्यासाठी माजी विद्यार्थी संघटना यांनी रात्री त्यांच्या दिवसाचं कामकाज आटवून रात्री इथे येऊन आपल्या मैदानांची व्यवस्था करण्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सन्माननीय श्री मयूर दत्ताराम साळवी हे त्यांच्या कामकाजानिमित्त इथे नाही आहे, तरी सुद्धा त्यांचे प्रतिनिधी म्हणून कोणीतरी या. माजी विद्यार्थी संघाचा प्रतिनिधी या, संतोषजी या, यांनाही एक शाल द्या सर. माजी विद्यार्थी संघापर्यंत आमचा मेसेज द्या की तुमच्या मेहनतीमुळे आमचं हे वातावरण चांगलं सजलं आणि चांगला खेळ होऊ शकला. अध्यक्ष साहेब, आपण त्यांचा सन्मान करूया. आमचे हे सगळे तरुण मंडळी आहे आणि त्यांनी अतिशय आपुलकीने आमच्या शाळेचा, आपल्या गावाचा हा बहुमान त्यांनी वाढवलेला आहे. त्याबद्दल या तरुण मंडळींना धन्यवाद सगळ्यांना. यानंतर आपल्यासमोर आपली गेल्या 2 दिवसाची आवाजाचा जो संवाद आहे तो होण्यासाठी ज्यांनी मदत केली, इको माईक पुरवले की आमचे बेलेकर सर त्या तिकडे धावण्यासाठी रस्त्यावर घेऊन गेले आणि रस्त्यावर बोललेले बेलेकर साहेब शार्दूल सरांनी इथे ना ऐकले, इथून त्यांना प्रतिसाद दिला. एवढं संभाषण झालं. पण ही कला ज्यांच्यामुळे शक्य झाली की आमचे दत्ताराम भार्गव धामणसकर किंवा भावा धामणसकर यांनाही आपण आजच्या प्रसंगी त्यांचे आभार व्यक्त करूया. आमचे सोमा साळवी साहेब, भावा धामणसकरांना आपण सन्मानित करूया. चाल घ्या. त्यानंतर मगाशी ज्यांचा उल्लेख केला तो या पेंडॉलमध्ये मान्यवर म्हणून उल्लेख केला मान्य सरपंच महोदयांचा. पण मी उल्लेख केल्याप्रमाणे ग्रामपंचायतीमार्फत रोख रक्कम 10,000चा धनादेश ग्रामपंचायतीने आम्हाला दिलेला आणि याचं सगळंच होऊया. ग्रामपंचायतीच्या बॉडला ग्रामपंचायत जातं, पण तो विचार जो असतो माणसाचा तो महत्त्वाचा असतो. ज्या दिवशी पहिली भेट झाली सरपंच महोदयांची त्याच दिवशी त्यांनी सांगितलं की तुझी काही चिंता करण्याची गरज नाही, तुम्हाला मी माझ्याकडून जी शक्य आहे ती व्यवस्था करतो. 10,000 रुपयाचा चेक तुम्हाला देतो. आणि पुढच्या अर्ध्या तासात ग्रामसेवक भाऊ माझ्याकडे 10,000 रुपयाचा चेक घेऊन आले. सरपंच महोदयांचे यासाठी आपण आभार व्यक्त करूया आणि त्यांच्या संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य संपूर्ण बॉडीचे आभार व्यक्त करूया. प्रमोदजी या, माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष प्रमोदजी साळवी साहेब आलेले आहेत. साळवी साहेब या, साळवी साहेब या आणि तुमच्याच हस्ते सरपंच साहेबांचा आपण सन्मान करूया. त्या रांगोळीसाठी प्राची दत्तात्रय धामणसकर या मुलीने आम्हाला मोठं सहकार्य केलं आहे आणि त्या जोडीने सन्माननीय आमच्या गोष्टी मॅडम यांचंही सहकार्य मिळालं आहे. प्राची धामणसकर आली आहे का? प्राची धामणसकरचे घरचे पण प्रतिनिधी आहे का? गोष्टी मॅडम, तुमचे मात्र आम्ही एक पुष्प देऊन आभार व्यक्त करतो. चांगली रांगोळीमुळे सजावटीमुळे आमच्या या स्पर्धेच्या सुशोभनात भर पडली. हां, गाडी मॅडम उठणं शक्य होईल तुम्हाला तिथे? आपल्याला आकर्षक 3 मेडल प्रमाणपत्र जी उपलब्ध झालेली आहेत ती सुरेश शंकर वाहळकर, सुरेश तांबे, सन्मान्य श्री संजय कोळे, बळीराम रामचंद्र साळवी, सन्मान्य संतोष गणपत साळवी, रमेश काशीराम सोलकर, जयवंत सोलकर, स्वप्नील अशोक साळवी, कल्पेश दत्ताराम निवळकर, गणेश रामचंद्र साळवी, ओंकार रवींद्र खैर, प्रकाश तुकाराम माणके, ज्ञानेश्वर साळवी, मयूर दत्ताराम साळवी,
राकेश आगरे या सन्माननीय व्यक्तींनी आपल्याला आकर्षक चषक, शील्ड, मेडल्स, प्रमाणपत्र सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीची प्रमाणपत्र आपल्यापर्यंत आलेली आहेत. हे सहकार्य या टीमने केलेलं आहे. या टीमचे जे लोक इथे उपस्थित आहेत त्या सर्वांनी कृपया पटकन या. तुमचाही आभार व्यक्त करायला आम्हाला आवडेल. जेवढे लोक असतील मी आता वाचलेल्यांपैकी तेवढ्यांनी पटकन या. राजाराम जाधव सर, आपण त्यांचा सन्मान करूया. विद्यार्थी मित्रांनो, तुमची पाण्याची चांगली व्यवस्था व्हावी म्हणून दररोज 15 तुमच्यासाठी इथे आणले गेले. त्याची व्यवस्था किशोर सोमा साळवी या माजी विद्यार्थ्यांनी केलेली आहे. ते आज 2 दिवस आपल्यासोबत आहेत. त्यांचंही आपण या ठिकाणी बहुमान करूया. अध्यक्ष साहेब, आपल्याला विनंती करतो किशोरजी साळवी यांना त्यांच्या एकूणच सेवेबद्दल काल श्रीफळ देऊन आपण सन्मानित करूया. या मैदानाच्या जमिनीची स्वच्छता करण्यासाठी स्वतःचा रास प्रकार घेऊन ज्यांनी स्वच्छता करायला मदत केली सन्माननीय श्री मनोहर साळवी या ठिकाणी आहेत. त्यांचे कोणी प्रतिनिधी असतील तर पुढे या. आमच्या या पेंडलच्या शेजारी असलेले आमचे शेजारी दिलीप साळवी आणि परिवार यांच्यापैकी कोणी असेल तरी त्यांनी पुढे या. त्यांनी आपल्याला शेजारी म्हणून जे जे सहकार्य लागतं ते सर्व केलेलं आहे. तुम्ही कोणाच्या वतीने साहेब? मनोहर साळवीसाठी आपण एक फूल देऊया. सरपंच साहेब मनोहर साळवी यांचे आभार व्यक्त करू. दिलीप साळवी आणि परिवार शेजारी म्हणून जे जे काही शेजार धर्म पाळावा लागतो ते या शेजारच्या घराच्या सर्व मंडळी पाळलेलं आहे आणि आम्हाला चांगलं सहकार्य केलं आहे. त्यांचेही या प्रसंगी आम्ही आभार व्यक्त करतो. दिलीपजी आहेत का? दिलीप साळवी साहेब. त्यानंतर हे आमचे आपल्या समोर उभे आहेत ते नाही असू दे, आम्हाला सर्व दूर तुम्ही जरा पोचवलं. तुमच्या मुलांचा पण खेळाचं त्याच्यामुळं कौतुक झालं. राजेंद्र गजानन शिंदे यूट्यूबला त्यांचे काही व्हिडिओ आहेत आणि त्यांनी ह्या क्रीडा स्पर्धेच्या कामकाजावर हे काम करून त्यांनी आपल्याला सर्व दूरपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळे साळवी साहेब त्यांचेही आपण पुष्प देऊन आभार व्यक्त करूया. सन्मान श्री संतोष आगरे, आपण प्रथमोपचारासाठी लागणारं साहित्य पुरवला. तुमचं पुन्हा एकदा एक पुष्प देऊन आभार व्यक्त करूया. साधू सर, तुम्ही जास्तच लांब गेलात, या आम्हाला या गोष्टीमध्ये पण तुमची मदत होईल. त्यांना जरा आमचे ते संतोषजी आगरे प्रथम उपचार साहित्य उपलब्ध करून दिलं आहे. नंतर संतोष शिगवण हे कार्यकर्ते कॅटरर्स म्हणून काम करतात. तर सकाळी आपल्याला दोन्ही वेळेला तो नाश्ता दिला गेला. तुम्ही समाधान व्यक्त केलं की चांगल्या पद्धतीचा नाश्ता मिळाला. पहिल्या दिवशी कांदा पोळी मिळाली, दुसऱ्या दिवशी उपमा मिळाला, तुम्ही आवडीने खाल्ला. ते कॅटरर्स हे पण माझी विद्यार्थी आहे आणि त्यांनी आपणहून आपला 2 दिवसाचा वेळ त्या दुकानातला मोडून तुमच्यासाठी येऊन तो नाश्ता बनवलेला आहे. त्यांचे कोणी प्रतिनिधी ते असतील तर त्यांचेही आभार व्यक्त करूया. संतोष शिगवण. तर त्यांच्या सहभागी संजीवनी ते आहेत. संजीवनी शिगवण या संजीवनी शिगवण त्यांचे जरा आभार व्यक्त करूया. त्यांचे सहकारी म्हणून भरत गावणंग यांनी काम केलेलं आहे. भरत गावणंग आहेत का? त्यांनी पण या. आपण या खो खोसाठी खांब उपलब्ध करून दिले.
रवींद्र जाधव हे इथले भजनी भाऊ आहेत. त्यांनी आम्हाला तबला आणि अन्य वाहतुकीसाठी मदत केली. त्यांचे कोणी प्रतिनिधी असेल अर्जुनराव आगरे साहेब, बसून घ्या, आपण आलात, आनंद आहे. त्यानंतर मंदार जयंत पाटील यांनी आम्हाला वाहतुकीसाठी वगैरे मदत केली. अरविंद पिंपळकर यांनी वाहतुकीसाठी मदत केली आहे. विनायक साळवी हे आमचे सगळे रिक्षावाले, त्यांनी मदत केली आहे. त्यांचे आम्ही प्रसंगी आभार मानतो. संध्याताई की तुम्ही आम्हाला खो खोचे 4 खांब पुरवलेले आहेत, मोठं आमचं सहकार्य तुम्ही केलेलं आहे. यांनाही आपण पुष्प देऊया. मॅडम, देशमुख मॅडम, आम्हाला थोडी मदत करा. यानंतर आपल्याला भोजनासाठी हॉल उपलब्ध करून दिला. आपल्या मंडळाची असलेली सगळी भांडी ती आपल्यासाठी खुली करून दिली. पाण्याची सर्व व्यवस्था होती ती सर्वांसाठी दिली. इतकेच नव्हे तर मंडळाचे सर्व कार्यकर्ते, महिला भगिनी ह्या आपल्या भोजन व्यवस्थेसाठी, नाश्त्याच्या व्यवस्थेसाठी जातीने आपल्यासमोर त्या मंडळाने मोठं सहकार्य केलं. ते श्री सत्यनारायण सन्मित्र सेवा मंडळ तुम्ही अनुभवलं आहे. जरा मुलांनो मला थोडं ऐकून घ्या, कारण ज्यांनी मी मगाशी सांगितलं ते लक्षात घ्या. ज्यांनी हा खेळ आपल्याला अधिक चांगला होण्यासाठी मदत केली त्यांचे आपण आभार व्यक्त करतो. तर या मंडळाचे ज्या कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये त्यांचं आदर्श महिला मंडळ या नावाचं खरोखरच आदर्श असलेलं महिला मंडळ आहे. या तर माझ्याकडे त्या मंडळाच्या गावणकर मॅडम, आपण हा सत्यनारायण सेवा सन्मित्र सेवा मंडळ यांच्या आदर्श महिला मंडळाचा अधिक सन्मान करूया की त्यांचं खूप मोठं सहकार्य आम्हाला मिळालं. सरस्वती गजानन पालकर, गंगा बबन साळवी, संजीवनी संतोष शिगवण, राजेश्री राजाराम जाधव ह्या फक्त प्रातिनिधिक स्वरूपात असलेल्या आमच्या वडीलधारी भगिनी आहेत, महिला आहेत. यांच्या पाठीमागे असंख्य कार्यकर्त्यांची संख्याबळ आहे. या सर्वांनी आपल्याला सहकार्य का जोरदार टाळ्या या मंडळासाठी देऊ द्या. श्री सुमन सर यांनी आम्हाला तबला डबा उपलब्ध होण्यासाठी मदत केली, म्हणजे आभारी आहोत. विशाल आगरे हे आमच्या माजी विद्यार्थ्यांनी पडदे, नेट व्यवस्था, सुशोभन, जिना अशा सर्व प्रकारचे सहकार्य केलेलं आहे. त्याचेही या प्रसंगी आम्ही आभार व्यक्त करतो. सर्व आमचे गावकरी जे आहेत व त्यामध्ये आमचे वाडीचे प्रमुख असतील, वाडीतील सर्व कार्यकर्ते असतील, या सर्वांनी माझ्या शाळेचा कार्यक्रम, माझ्या गावाचा कार्यक्रम, माझ्या घरचा कार्यक्रम अशा पद्धतीने योगदान दिलं. अनेक कार्यकर्ते चिपळूण, मुंबई या ठिकाणी असलेले सुद्धा हा खेळ पाहण्यासाठी आणि आपले जुने दिवस, ते जुने दिवसांच्या परत आठवणी जाग्या करण्यासाठी, तुमच्या सोयीसाठी या ठिकाणी उपलब्ध राहिले. अशा सर्व माजी विद्यार्थ्यांचं, सर्व ग्रामस्थांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मला माहिती आहे की हा कार्यक्रम मुलांच्या दृष्टीने पुढे नेताना अनेक लोकांची नावं मला इथे घ्यायची आहेत. आमच्या सृष्टीताई धामणसकर ग्रामपंचायत सदस्य आहेत. मॅडम, आपण या सभागृहामध्ये या. संध्याताई सोलकर त्या पण ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत. आपण या सभागृहामध्ये या. याही मंडळींनी आपल्या सगळे पदं विसरून सर्वांसारखं खूप चांगलं सहकार्य आम्हाला केलेलं आहे. श्रुतीताई या. श्रुतीताई धामणसकर नाईक मॅडम, आपण पुष्प द्या, त्यांचे आभार व्यक्त करा. ते बसा याच्यामध्ये. नंतर संध्या कृष्ण सोलकर ग्रामपंचायत सदस्य, त्यांनी या पेंडॉलमध्ये बसा, त्यांचंही मॅडम स्वागत करा. आणखी ग्रामपंचायतीचे सदस्य जर कोणी असतील तर त्यांनी या. ग्रामपंचायतीचे आमचे अतिशय मनमिळावू आम्हाला सहकार्य करणारे ग्रामविकास अधिकारी आम्हाला रायकर साहेब मिळालेले आहेत. त्यांनाही आम्ही विनंती केली होती की साहेब या, पण मला वाटतं त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे ते आज इथे नाही. त्यांचेही आम्ही या प्रसंगी आभार व्यक्त करतो. ज्यांनी आभार आम्हाला मदत केलेली आहे अशा सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. माझ्याकडून मला माफ करा असं निवेदन मला करावं लागतं की एवढं सहकार्य, एवढी आपुलकी, एवढं प्रेम या गावाने, गावातल्या सर्व कार्यकर्त्यांनी उभं केलं. आणि म्हणून
केंद्राचा 10 शाळांचा असलेला असा हा कार्यक्रम अत्यंत कमी दिवसामध्ये आपण करू शकलो आणि तेही तुमच्या गावाच्या तुमच्या सर्वांच्या लौकिकाला साजेसा. एकदा जरा जोरदार टाळ्या सर्वांसाठी होऊ द्या की इतकं सुंदर सहकार्य तुम्ही केलं, म्हणूनच एवढा चांगला कार्यक्रम आपण उभा करू शकतो. धन्यवाद सर्वांना. मला आठवण होईल आणि परत परत तुमची आठवण करतच राहील. मला सांभाळून घ्या. माझ्या कार्यक्रमाच्या वेळेमुळे अनेकांचे आभार मला व्यक्त करायचे राहून जाणार आहे. त्याबद्दल मी एकदा पुन्हा सर्वांची क्षमा व्यक्त करतो आणि कार्यक्रम पुढे नेतो. आभाराचा कार्यक्रम तूर्त तरी इथे थांबवतो. आता सर्वप्रथम आजच्या या केंद्रीय क्रीडा स्पर्धा 2025 ह्या 2 दिवस इथं पार पडल्या आणि आज हा भक्ती वितरणाचा कार्यक्रम सुरुवात आहे त्याची आणि त्या प्रसंगी मला बोलण्याची संधी दिली याबद्दल मी मुख्याध्यापक कागडेसर यांचा मी आभार व्यक्त करतो. आणि आजच्या या व्यासपीठावरील सर्व प्रतिष्ठित मान्यवर आपल्या मळणगावचे सरपंच नारायणजी गुरव, शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष जितेंद्रजी पाटील, त्याचप्रमाणे सत्यसंघटना कमिटीचे माजी अध्यक्ष अर्जुन आगरे, मी संतोष साळवे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे येऊन स्थानापन्न व्हा. आपण खूप खेळ करून या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. खूप मोठा 90 किलोमीटरचा प्रवास करून आले, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व शिक्षकवृंद आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र, या स्पर्धा आम्हाला 3 दिवस आधीच आम्हाला गावातल्या ग्रामस्थांना कळाल्या होत्या आणि 3 दिवसामध्ये हे नियोजन गावासाठी तर खूप चॅलेंजिंग होतं. पण गावातले ग्रामस्थ एकत्र आल्यानंतर एकीचं बळ काय असतं हे आता आपल्या 2 दिवस आपल्याला पाहायला मिळालं. आणि आर्थिक भार जो होता तो सुद्धा गावातल्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम, ही शाळा ही माझी शाळा, ही आमची शाळा आणि हा महोत्सव क्रीडा महोत्सव हा आमचा आहे या अनुषंगानेच हातभार लावून ज्या देणगीदारांनी प्रयत्न केला हा कार्यक्रम उचलण्याचा, त्या सर्व देणगीदारांचं मी माजी विद्यार्थी संघटना संघ त्यांचा उपाध्यक्ष म्हणून सर्वप्रथम त्यांचे एक धन्यवाद देतो. आणि पावडे गोजेने आमच्या मंडळाच्या वतीनं आज मंडळाचे आभार मानले, तर मी त्यांना विनंती करेन की आम्हाला आभार ठेवू नका, कारण ही शाळा आमची आहे आणि आम्ही या शाळेचे माजी विद्यार्थी म्हणून आम्ही राहिलेलो आहोत. त्यामुळे आमचं एक कर्तव्य म्हणून आम्ही ते केलेलं आहे. ह्याच्यामध्ये आभार मानायला काही नाही आहे. आणि एक आम्ही सुद्धा अशीच मुलं म्हणून बसवतो आणि त्याही वेळेस गावातल्या लोकांनी ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि ही कर्तव्य म्हणून आम्ही केलेलं आहे. त्यामुळे आभार म्हणून आम्हाला लहान करू नका अशी विनंती करेन. तर मी 2 दिवस थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या स्पर्धेसाठी आमचे बरेच सगळे शिक्षक बंधू भगिनी उपस्थित आहेत. 2 दिवस त्यांनी अनुभवले, याबद्दल आमचे कोणी प्रातिनिधिक स्वरूपात थोडं मनोगत होईल तर बरं होईल. आमचे नेहमीप्रमाणे शार्दूल साहेब. नमस्कार सर्वांना. जिल्हा परिषद केंद्र शाळा मळण नंबर 1 या शाळेच्या अतिशय सुंदर आणि हिरव्यागार अशा मैदानावर काल आणि आज अशा 2 दिवस आपल्या केंद्राच्या क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या आणि या क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन सोहळा आणि समारोपासाठी सुद्धा या गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच महोदय सन्माननीय गुरवसाहेब जातीने या ठिकाणी उपस्थित आहेत. या शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष, सर्व वाडींचे वाडी प्रमुख, सर्व सन्माननीय ग्रामपंचायतीचे सदस्य आणि उपस्थित सगळ्या नागरिक बंधू भगिनी आणि माझे केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक बंधू भगिनी आणि ज्या विद्यार्थ्यांशी किंवा ज्या खेळाडूंशी हा खेळ निगडीत होता ते माझे बालमित्र, विद्यार्थी मित्र, मैत्रिणींनो, पुन्हा एकदा आपणा सर्वांना मनपूर्वक अशा या ठिकाणी शुभेच्छा देतो. गेली 2 दिवस आपण अतिशय सुंदर असा खेळ या ठिकाणी दाखवलेला आहे आणि या खेळातून आपण आपल्या मळण केंद्राचं बीट स्तरावर नेतृत्व करणार आहोत. त्यासाठी सोमवार आणि मंगळवार देवघर हायस्कूलच्या मैदानावर या स्पर्धा होणार आहेत. तुमच्या संघांची सुद्धा मी नावं या ठिकाणी जाहीर करणार आहे. आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख तथा आपल्या गुहागर बीटचे विस्तार अधिकारी
माननीय वळवी साहेब हे कार्यबाहुल्यामुळे आज उपस्थित नाही आहेत, तर त्यांनी या संपूर्ण कार्यक्रमासाठी आणि या गावातील सन्माननीय सरपंच महोदय असतील, शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष असतील आणि सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी यांनी जे आमच्या पागडे सरांना सहकार्य केलं, आम्हाला केंद्राला सहकार्य केलं, त्याबद्दल साहेबांच्या वतीने आणि संपूर्ण केंद्राच्या वतीने सरपंच साहेबांनी आपल्या सगळ्या टीमचे मनपूर्वक असे धन्यवाद देतो आणि आपल्याला सलाम करतो. हे काय वाटत होतं. खरं म्हणजे क्रीडा स्पर्धा कुठे व्हाव्या हा मुख्याध्यापक सभेमध्ये आमचा शनिवारी विषय झाला. मोठ्या शाळा दानवळे नंबर 1, मळण नंबर 1, वेळम 2 आणि वेळम 1, तर दोन्ही तिन्ही शाळांमध्ये परिस्थिती पाहता वेळम 1 आणि मळण 1 कडे त्या स्पर्धा व्हाव्या. कारण गेल्या वर्षी दानवळे नंबर 1 मध्ये झाल्या होत्या, रोटेशन पद्धतीने सगळ्यांना संधी मिळावी आणि म्हणून मळण 1, वेळम 1 अशा पद्धतीने चर्चा झाली. लगेच पागडे सरांनी सकारात्मक भूमिका घेतली. फक्त मला माझ्या सन्माननीय ग्रामस्थ बघून यांची बोलू द्या. त्यांनी यश म्हटलं की लगेच मी या स्पर्धा या ठिकाणी आयोजित करतो आणि सरांनी कुठलाही विलंब न लावता लगेच सोमवारी आपल्या सन्माननीय पालकांशी संवाद साधून संध्याकाळपर्यंत आमच्या ग्रुपवर मेसेज आला की गुरुवार आणि शुक्रवार अशा 2 दिवस या मळण नगरीमध्ये स्पर्धा होतील अशा पद्धतीचं नियोजन झालं. पण सरांचा नियोजनाचा आवाका खूप दांडगा दिसला. खरोखर पागडे सरांचं कौतुक आहे. मी त्यांचा साल दिला, खरोखर त्यांचं कौतुक आहे. असून सन्मानित ग्रामस्थ बंधूंनी तरी तुमचाही त्याच्यामध्ये मोठा वाटा आहे, दांडगा आहे की त्यांच्या लक्षात आलं की या ठिकाणी आपल्या ग्रामीण विभागातील छोटे छोटे मुलं येतील, शिक्षक बंधू भगिनी येतील, काही ग्रामस्थ बघायला येतील. मग त्याने आपण किमान भोजन दिलं पाहिजे. मग भोजन कशाला, नाश्ता पण दिला पाहिजे. नाश्ता केला मग चाय दिला पाहिजे, थंड पाणी दिलं पाहिजे. अशा प्रकारची अतिशय उत्तम व्यवस्था या ठिकाणी केली. आणि म्हणून पुन्हा त्यांनी मला आणि वळवी साहेबांना रिक्वेस्ट केली की सर, गुरुवार हा आमच्या महिला भगिनींचा अतिशय पवित्र असा सण आहे, त्या दिवशी शक्य होत नाही आहे कारण महालक्ष्मीचा शेवटचा गुरुवार आहे, त्याच्या आपण शुक्रवार आणि शनिवार स्पर्धा घेऊया. आणि आम्ही त्यांना लगेच तात्काळ होकार दिला आणि शनिवार, काल शुक्रवार आणि आज शनिवार अशा 2 दिवस या अतिशय सुंदर असं नियोजन करून पागडे सरांनी आणि त्यांची टीम, पावसकर सर असतील, घाडी मॅडम असतील, चौधरी सर असतील यांनी अतिशय सुंदर नियोजन केलं. त्याबद्दल जोरदार टाळ्या वाजवा आणि सरपंच साहेबांना विनंती करतो की या चौघांना आपण एक शाल, गुलाब आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करावा. मुख्याध्यापक सन्माननीय पागडे सर पाहिजे ना, पावसकर सर या, घाडी मॅडम असू द्या आणि चौधरी सर आणि हे संपूर्ण शाळेचं नियोजन ज्यांच्या मार्गदर्शनाखाली चालतं ते आमच्या शाळा सर्व समिती अध्यक्ष सन्माननीय पाटील साहेब. या तुम्ही पण या, तुम्ही तेवढे सत्काराचे आमचे मानकरी आहात. हे जोरदार टाळ्या वाजवायचे या टीमसाठी. अतिशय सुंदर नियोजन. खरोखर या ग्रामस्थांचं या ठिकाणी कौतुक आहे की आपल्या शेतामध्ये पोळी सुद्धा काढून टाकलं. इतकं सोपं नाही आहे, लक्षात घ्या. आज कोणी कोणाला 1 रुपया द्यायला मागत नाही. मुलाला विचारलं तुला पैसे कशाला हवे, लगेच आपण कशाला हवे. म्हणजे एवढं जर आज वातावरण आहे तर खरोखर त्या सर्व ग्रामस्थांना पुन्हा एकदा केंद्राच्या वतीने मी सलाम करतो. अतिशय सुंदर नियोजन आणि माझ्या महिला भगिनीने तर भोजन अतिशय सुंदर दिलं. 2 दिवस असं पंक्तीत बसून मला जेवायला खूप आवडतं, तरी मी थोडासा हात आखडता घेतला. म्हणजे नको पाहुणा म्हणून किती खायचं. झालं का? आता पुन्हा नाही, नक्की मिळेल मला अशी खात्री आणि विश्वास आहे. असे या ठिकाणचे ग्रामस्थ बंधू भगिनी आहेत. सुंदर. सगळ्या महिलांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या द्या. आणि या स्पर्धेसाठी जे काही लागणारे सर्व जे काही यथाशक्ती सहकार्य होतं, सरपंच महोदयांचं एक खास कौतुक करेल की लगेच ग्रामपंचायतीने 10,000 रुपयाचा चेक या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिला. वेगवेगळ्या माध्यमातून माझे विद्यार्थी संघ असेल, वेगवेगळे मंडळ असतील, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे शील्ड असतील, प्रमाणपत्र असतील, हे सगळं या ठिकाणी उपस्थित केलं. त्या सर्वांनाही आपल्या संपूर्ण मळण केंद्राच्या वतीने मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा देतो. आणि पुन्हा पुन्हा सरपंच साहेब आणि अध्यक्ष साहेब, तुम्हाला त्रास द्यायला आमच्या मळण केंद्राला आवडेल असंही तुम्हाला या प्रसंगी जाता जाता सांगतो. कारण पुढच्या वर्षी माझ्या हातात माईक नसताना मी 31 मेला सेवानिवृत्त होतो. धन्यवाद. अतिशय सुंदर असं आपण या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलेलं आहे, त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व संपूर्ण ग्रामस्थ बंधूंना मनपूर्वक धन्यवाद देतो. आपला जास्त वेळ घेत नाही. अंतिम जे निवडलेले संघ आहेत त्या संघाची नावं या ठिकाणी मी जाहीर करणार आहे. सन्माननीय मुख्याध्यापकांना विनंती आहे की आपला विद्यार्थी कुठल्या खेळात आहे ते आपण